नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के वाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस पाटील तसेच पोलीस भरती आणि उच्च न्यायालय भरती संदर्भात आपण जे की अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत की जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण आज त्या प्रश्नांचं रिव्हिजन पण करणार आहोत आणि स्पष्टीकरण पण तुम्हाला मी देणार आहे. मित्रांनो, त्यामुळे आपला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. चला तर आपण सुरुवात करूया. आपला प्रश्न पहिला जो की आपण 12 स्टार्ट करत आहोत मित्रांनो, कारण की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच घेतलेले आहेत आपण यामध्ये. हिंदी चित्रपटसृष्टीतील पंचम या नावाने कोण ओळखले जाते? तर मित्रांनो, जो की हिंदी चित्रपट आहे त्यातील तो पंचम या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, राहुल देव बर्मन यांना आपण हिंदी सृष्टीतील पंचम या नावाने ओळखले जातो. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 13वा, T-72 हे कशाचे नाव आहे? तर मित्रांनो, T-72 हे जो की रणगाडा याशी संबंधित नाव आहे. मित्रांनो, रणगाड्याचं नाव हे T-72 हे असे नाव देण्यात आलेले मित्रांनो रणगाड्याला. आपला प्रश्न पुढचा MI-17 हे कशाचे नाव आहे? तर मित्रांनो, MI-17 हे तर कशाचं आहे मित्रांनो? रणगाड्याचं नाव नाही मित्रांनो, युद्धनौकाचं पण नाही आणि क्षेपणास्त्र नाही, म्हणून आपला इथला एक पर्याय आहे मित्रांनो, यापैकी नाही. आपला प्रश्न पुढचा भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे? तर मित्रांनो, जे की भारताने तयार केलेलं आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजे मित्रांनो जे की तेजस आहे. मित्रांनो, तेजस आपलं योग्य उत्तर 3 होईल, कारण की भारताने जे काही तयार केलेलं आहे लाईट कॉम्बॅक्ट नावाचं एअरक्राफ्ट ते तेजस आहे. मित्रांनो, आपला प्रश्न पुढचा बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर मित्रांनो, बजरंग बली की जय ही गर्जना जी आहे ती म्हणजे राजपूत या रेजिमेंटची आहे. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलपटी कोण? मित्रांनो, जी की इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय इम्पॉर्टंट, तर मित्रांनो जो जलपटू आहे तो मिहिर सेन हे इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहून जाणारे पहिले भारतीय आहेत. मित्रांनो, प्रश्न पुढचा नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर मित्रांनो, जी की नर्मदा नदी आहे मित्रांनो आणि ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. मित्रांनो, प्रश्न पुढचा आपला उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, तर मित्रांनो उजनी धरण नीरा, मुळा, मुठा किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो, मुळा मुठ्या नदीवर तर नाही होऊ शकत, नीरावर पण होऊ शकत नाही, आणि म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. मित्रांनो, उजनी धरण, यशवंत सागर, मोडक सागर असे भरपूर धरणं हे जे काही इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला नद्या आणि धरणे याच्यावर एक ना एक क्वेश्चन विचारला जातो, कारण की परीक्षेला जाताना तुम्ही नद्या आणि धरणे याच्यावर 100% प्रश्न विचारला जात असल्यामुळे तुम्ही एकदा रिव्हिजन देऊन जा. मित्रांनो, प्रश्न पुढचा दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रिया अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे? तर मित्रांनो, जी की दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत मित्रांनो आणि त्यांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य म्हणून शासन देतं, तर ती पहिली आपली राजीव गांधी योजना होती आणि राजीव गांधी योजनेचं आता नामांतर करून आता महात्मा फुले जनधन ही योजना झालेली आहे, म्हणून इथं आपलं ऑप्शन यापैकी नाही. मित्रांनो, आणि जी की दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांना जी की शस्त्रक्रियेसाठी पैसे वगैरे लागत होते, त्यांच्यासाठी आता शासनाच्या वतीने महात्मा फुले जनधन योजना ही काढण्यात आली आहे आणि ती 5 लाखाच्या पर्यंत तुम्हाला जे की मोठ्या शस्त्रक्रियेसाठी सूट दिली जाते, माफ केली जाते. प्रश्न पुढचा आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते?
तर मित्रांनो जे की आशियातील सर्वात जास्त पवन ऊर्जा कुठे निर्मिती केली जाते, तर मित्रांनो ब्राह्मणवेल या ठिकाणी आशिया खंडातील जास्त पवन ऊर्जा निर्मिती केली जाते पवनचक्क्यापासून मित्रांनो. प्रश्न 22वा, छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी दुसरी कोणची? तर मित्रांनो पहिली रायगड आहे मित्रांनो आणि दुसरी प्रतापगड आहे. म्हणून आपण आपली दुसरी जी काही राजधानी आहे मित्रांनो प्रतापगड आहे मित्रांनो. प्रश्न आपला 23वा, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? तर मित्रांनो अति इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? ते मित्रांनो 1962ला, जे की 1960ला आपला 1 मे 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पुन्हा 1962ला त्रिस्तरीय पंचायत राज ही आपण लागू करण्यात आली मित्रांनो. प्रश्न पुढचा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर मित्रांनो भारताचा जो काही राष्ट्रीय वृक्ष आहे मित्रांनो वटवृक्ष आहे. वटवृक्ष म्हणजे वड, म्हणून आपलं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 होईल. प्रश्न पुढचा, भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण? तर मित्रांनो भारताची जी की स्त्री वैमानिक ती आहे ती मित्रांनो दुर्गा बॅनर्जी या भारताच्या पहिल्या स्त्री वैमानिक आहेत मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण? तर मित्रांनो भारताची पहिली जी की केंद्रीय मंत्री कोण? तर मित्रांनो याचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राजकुमारी अमृता कौर ह्या भारताच्या पहिल्या स्त्री केंद्रीय मंत्री आहेत मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, 1962च्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले आहे? तर मित्रांनो जे की 1962च्या भारत चीन युद्धामध्ये जे की वीर चक्र प्राप्त झालेले आपले मेजर सैतान सिंग हे 1962मध्ये जे की भारत चीन युद्ध झालं मित्रांनो त्या युद्धामध्ये जे मरण पावले होते आणि त्यांना आपण परमवीर चक्र आपण त्यांना अर्पण केलेलं आहे मित्रांनो. ते आहेत मित्रांनो मेजर सैतान सिंग आहेत मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न मित्रांनो 28वा प्रश्न आपला, तैवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो तैवांग हे हिमाचल प्रदेशात आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर मित्रांनो ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो, वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि बालघाट हा एक प्रकारचा डोंगर आहे. डोंगर म्हणजे आपण पर्वतरांग म्हणू शकतो एक प्रकारची. आणि सासनगीर हे आपलं योग्य उत्तर होऊ शकते मित्रांनो, कारण की भारताचे एकमेव असं एकच सिंहाचं ठिकाण आहे तिथं अभयारण्य आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही? तर मित्रांनो महाराष्ट्राला आहे, उत्तर प्रदेशला पण आहे आणि जम्मू काश्मीरला पण आहे. फक्त तामिळनाडूला वरिष्ठ सभागृह नाही मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? तर मित्रांनो 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न पुढचा आपला, शर्म एल शेखा हे कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो शर्म एल शेखा हे सौदी अरेबिया का इराण का इराक? तर मित्रांनो यापैकी या देशात नाही मित्रांनो. शर्म एल शेखा हे कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो सौदी अरेबियात पण नाहीत मित्रांनो, इराण पण नाही आणि इराक पण नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न पुढचा, भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रास नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर मित्रांनो डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रास नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे मित्रांनो भारताच्या. प्रश्न पुढचा आपला, हेनरी फोर्ड या
प्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे? तर मित्रांनो जे की हेनरी फोर्ड या उद्योजकाने मोटारसायकल तयार करायचे तंत्र विकसित केले आहे. तर मित्रांनो जे की आहे मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे जपान. प्रश्न पुढचा आपला, क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात किती षटके टाकली जातात? तर मित्रांनो कसोटीमध्ये एका दिवसामध्ये फक्त 90च आपण षटके म्हणजे ओव्हर टाकू शकतो मित्रांनो. प्रश्न पुढचा, बुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगटे असतात? तर मित्रांनो बुद्धिबळ खेळामध्ये ज्या की काळ्या आणि पांढऱ्या सोंगटे असतात मित्रांनो त्या फक्त काळ्या आणि पांढऱ्या 16 असतात मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध मुष्टियुद्धात मोहम्मद अली यांचे मूळ नाव कोणते? तर मित्रांनो जगप्रसिद्ध मुष्टियुद्धात मोहम्मद अली यांचे नाव कॅशियस क्ले हे होते मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय? तर मित्रांनो मुघल राजा जो बहादूर शाह जफर होता यांच्या पत्नीचे नाव जिनत महल हे होते मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण? तर मित्रांनो बाजीराव पेशवे यांना मुलगा नव्हता परंतु त्यांनी दत्तक घेतलेला होता. त्याचं नाव होतं नानासाहेब पेशवे मित्रांनो. त्यांनीच कानपूरचे 1857 मध्ये उठावाचे नेतृत्व केले मित्रांनो. प्रश्न पुढचा, राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले? तर मित्रांनो राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम 1911 ला गायले होते मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला, आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो आझाद हिंद सेनेच्या रेजिमेंटचे नेतृत्व हे आपले लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, 14 एप्रिल रोजी माननीय पंतप्रधानांनी भीम आधार ॲपचे लोकार्पण कोठे केले? तर मित्रांनो पंतप्रधानांनी मुंबई या ठिकाणी भीम या आधार ॲपचे लोकार्पण केलेले आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे? तर मित्रांनो भारतीय रेल्वेचे हबीबगंज रेल्वे स्टेशन तर मित्रांनो भोपाळमध्ये आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, 14 एप्रिल रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या हस्ते 1 करोड रुपयाचे पारितोषिक कोणाला देण्यात आले? मित्रांनो 14 एप्रिल रोजी श्रद्धा व्यंकटेशे यांना पंतप्रधानांच्या हस्ते 1 करोड रुपयाचे पारितोषिक देण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? तर मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील हरिसाल हे गाव दत्तक घेतलेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? तर मित्रांनो ऑक्सिजनयुक्त रक्त हे डावे अलिंद या भागात फुफ्फुसातील सर्वात आधी ऑक्सिजनयुक्त रक्त येते मित्रांनो. प्रश्न पुढचा, मानवी हृदयाचे सर्वसाधारण वजन किती असते? तर मित्रांनो मानवी हृदयाचे सर्वसाधारण 36 ग्रॅम का 3 किलोग्रॅम? तर मित्रांनो यापैकी आपलं उत्तर आहे यापैकी नाही. मित्रांनो पुढचा प्रश्न, एका दिवसात किती सेकंद असतात? तर मित्रांनो एका दिवसामध्ये 86,400 इतके एका दिवसामध्ये सेकंद होतात मित्रांनो. पुढचा प्रश्न, लाल मुंग्याच्या दोषामध्ये कोणती आम्ल असते? तर मित्रांनो जे की लाल मुंग्या आहेत मित्रांनो आणि त्याच्या दंशामध्ये हे फॉर्मिक आम्ले असते मित्रांनो. त्यामुळे आपलं जे काही चावलेली जागा आहे ती सुजते मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला
आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि ही माहिती जास्तीत जास्त जे विद्यार्थी गरजेवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओला लोकांना पर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.